सभागृहात गेल्यानंतर मी तुमची नगरसेवक म्हणून नाही तर सेवक म्हणून मी तुमची काम करेन. नमस्कार, मी सौ पूजा सतीश पवार, प्रभाग क्रमांक 16 क मध्ये उभी आहे. मी माझ्या प्रभागामध्ये महिलांसाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे मी सीसीटीव्ही बसवणार. त्या भागात कचरा उठाव नियमितपणे झाला पाहिजे याकडे मी लक्ष देईन. ते रस्ते आणि गटरी या चांगल्या भागात नियमितपणे स्वच्छ आणि व्यवस्थित करून घेईन. माझ्या प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळेतील चांगल्या सुविधा देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढवण्याची माझा प्रयत्न. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करेन. महिलांसाठी सुविधा, त्यांची कोणतेही तक्रार असेल, कोणतेही प्रश्न असतील ते मी सोडवण्याची तयारी ठेवेन. कचरा उठाव, पाण्याच्या समस्या, लाईटीचे प्रॉब्लेम, घरात रोजगार, मुलांना शिक्षण व्यवस्थित चांगलं व्हायला हवं, रस्त्याचा प्रॉब्लेम, गटारी साफ होणे, सगळं जे काही असेल ते पूर्णपणे व्हायला हवेत. मी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. सीसीटीव्ही कॅमेरा, त्यांची सुरक्षितता, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या मनातली भीती घालवणे, जे काही आहे त्यांना पाठिंबा देणे गरजेचं. नियमित पाणी येत होते, आता मध्यंतरी पाणी 3 तास, एक दिवस 4 दिवस पण पाणी येत नव्हते. त्यामुळे पाण्याचा खूप प्रॉब्लेम, लोकांना म्हणजे प्यायला पाणी वापरण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागत होते. बाहेरनं आणायचं, विकत आणायचं. आमच्या इथे आम्हाला बाहेरनं टँकर पण येत नव्हती, आम्हाला बाहेरनं विकत घ्यायला लागत होते पाणी. सगळ्या सुविधा करणार, पाईपलाईनची जे प्रॉब्लेम असतील ते पूर्ण करणार, रस्त्यांचे जे खड्डे आहेत ते मुजवणार, लाईटची सोय करणार, गरजू लोकांना मदत करणार, मुलांचं शिक्षणासाठी जे काही खर्च असेल त्यांची मदत करणार, मुलींना शिक्षणासाठी जो काही खर्च असेल त्यांचा जो काही असेल प्राधान्य देईन. शिक्षणासाठी त्यांना जे काही उपलब्ध होईल, माझ्याकडून जे काही देणं गरजेचं असेल ते मी सगळं मी जनतेसाठी एक सेवक म्हणून काम करीन. तुमच्या इच्छा पूर्ण करीन. तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा सदैव असावा अशी इच्छा आहे. तुमचा भरभरून मला पाठिंबा, आशीर्वाद, घोष मतांनी मला विजयी करा. सभागृहात गेल्यानंतर मी तुमची नगरसेवक म्हणून नाही तर सेवक म्हणून मी तुमची काम करेन.